तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्याचा एक रोडमॅप तुला तयार करावा लागणार कमल, आणि तू करशील याची मला गॅरंटी आहे. आय ट्रस्ट यू. आणि तुझं कॉलेज ना बाकी सगळ्या कॉलेजेसपेक्षा खूप वेगळं असणार. तिथे असं पुस्तकी ज्ञान नसेल फक्त, तिथे ना तिथे जगायचं कसं, एक चांगला माणूस कसं बनायचं ना ह्याचं शिक्षण मिळेल. तू करू शकतेस करू, तूच करू शकतेस. खरं हे सगळं मी करेन, पण ह्या सगळ्यात तुम्ही कुठे आहे? तुमची स्वप्न त्याचं काय? मी तुझ्या जवळ आहे कमी, कायम असणार आहे. आणि मला मुलांना शिकवायला आवडतं, तुला ते शिक्षण मिळवून द्यायचं आहे. याचा अर्थ आपलं स्वप्न कधीच वेगळं नव्हतं. तू आणि मी एकच आहोत कमी. ज्या दिवशी तू तुझं स्वप्न पूर्ण करशील त्या दिवशी लग्न करेन मी तुझ्याशी. हो मॅडम, तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? का अडवलंय मला? हेल्मेट घातलं नाही एवढंच ना? ए मूर्ख, सरकारने नियम लागू करून दिलेत, पाळायला नको का? आता दंड भरायचा तुम्ही. मॅडम, दंड भरायचा संबंधच नाहीये. चला बाजूला व्हा, आमचा रस्ता सोडा. ए काय चाललंय रा? मॅडम काहीतरी महत्वाचं सांगतायत आणि तुम्ही उलट बोलताय त्यासनी. गाडी चालवताना हेल्मेट घालायला काय होतंय? काय बोका पडते काय अंगाला? सरकार नियम तुमच्यासाठीच काढतंय. ए तू कोण 150 आणि आम्हाला सांगणार आहे? हा रस्ता का तुझ्या बापाचा आहे? मग काय तुझ्या बापाचा रस्ता आहे? सरकारी रस्ता आहे. आणि सरकारी रस्ता असला तरी काही जीव सरकारचा नाही, त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आणि म्हणूनच त्या मॅडम तुम्हाला नियम सांगायला लागलेत. हेल्मेट तुमच्या सुरक्षेसाठी आहे. खरं आहे तुमचं. हे असे नागरिक समजवण्याच्या पलीकडे जाऊ नयेत, त्यांना नियम कळावेत, म्हणून आकारावे लागतं दंड. मॅडम त्यांची ड्युटी करतायत आणि तुम्ही तुमची चूक असून त्यासनी उलट बोलताय. अरे देव न करो उद्या जर तुमच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि तुमच्या डोसक्यावर हेल्मेट नसेल, तुमचं काही बरं वाईट झालं तर काय करणार आहे तुम्ही? तुमच्या घरी आई वडील आहेत की नाही? त्यांनी काय करायचंय त्यांचा तरी विचार करा जरा. सॉरी ताई, चुकलं आमचं. आम्ही याच्यानंतर कधीच विदाऊट हेल्मेट नाही फिरणार. आत्ता सोडते मी तुम्हाला, पण उद्यापासून हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवायची नाही बरं का? थँक्यू बाय. त्याचं काय आहे ना, ट्रॅफिक पोलीस म्हणजे ना लोक चुकीचंच समजतात, पण आम्ही त्यांच्यासाठी तिथे उभे असतो. मी सुद्धा माझ्या 6 महिन्याच्या मुलीला घरी ठेवून ड्युटीवर आली आहे, माझी कर्तव्य बजावते. पण हे काही काही लोकांना समजतच नाही. आपल्या लहान लेकराला घरी एकटं ठेवून येणं ना सोपं नसतं. खरं आहे तुमचं. आई आईच असते, मग तिची सामाजिक जबाबदारी असू द्या नाही तर वैयक्तिक, ती सगळ्या जबाबदाऱ्या एकदम जबाबदारीने पार पाडते. थँक्यू. काळजी घे. आणि पुन्हा एकदा थँक्यू. चल. ही आहे माझी कमळी, अन्यायाविरुद्ध लढणारी फायटर. बस झालं माझं कौतुक. खरं आता मला कळलं मला काय करायचंय. आता मी जोमानं अभ्यास करणार आणि कॉलेज बी सुरू करणार. चला.